दृश्य सांगते की नेमकं हा तरुण जो आहे, आरोपी जो आहे तो बऱ्यापैकी तरुणी आहे आणि ही दुसरी दृश्य आपण पाहतोय। नीलम गोऱ्हे जे आहेत ते या ठिकाणी पोहोचले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीवरती एक्सक्लुसिव्ह दृश्य सध्या तुम्ही पाहताय। पुणे आगारामध्ये नीलम गोऱ्हे सध्या पोहोचलेले आहेत आणि या संपूर्ण प्रकाराची आता त्या चौकशी करणार आहेत। तपास जो कसा सुरू आहे या संपूर्ण माहिती ते जाणून घेणार आहेत। आगार प्रमुखांशी त्या बोलतायत का, पोलिसांशी त्या बोलतायत का, हे पाहावं लागणार आहे। सध्या नीलम गोऱ्हे ऍक्शन मोड वरती आल्याचं पाहायला मिळत आहे। स्वारगेट स्थानकावरती तरुणीवरती जो बलात्कार झाला त्यानंतर आता नीलम गोऱ्हे थेट या ठिकाणी पोहोचल्या आहेत। पोलिसांच्या केबिनमध्ये सध्या आपण पाहतोय की त्या आलेल्या आहेत आणि कशी ही घटना झाली, त्याचा तपास कसा सुरू आहे या संदर्भात त्या तपशील घेणार आहेत। नेमकं त्या काय मागणी पोलिसांकडे करतायत, त्या काय भूमिका या ठिकाणी उपस्थित करताय हे पाहावं लागणार आहे। एक महिला म्हणून, महिला नेत्या म्हणून त्यांच्याकडनं अपेक्षा केल्या जात आहेत। महिला सुरक्षिततेचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवरती आहे आणि अशा वेळी एक महिला नेत्या जर जाऊन पोलिसांची भेट घेताय तर त्या कुठल्या मागण्या करतायत हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। या मागण्यांमधून त्यांची भूमिका स्पष्ट होणार आहे। नेमकं त्यांची बातचीत सध्या या प्रकरणाचा तपास ज्या महिला अधिकारी करतायत त्यांच्याशी होताना दिसतेय। आपण पाहतोय पुण्यात ही संपूर्ण एक्सक्लुसिव्ह दृश्य सध्या तुम्ही पाहताय। साम टीव्हीवरती ही एक्सक्लुसिव्ह दृश्य तुम्ही पाहताय। पुणे सध्या हादरलंय। शिवशाहीमध्ये बलात्कार झाला एका 26 वर्षीय तरुणीवरती आणि तोही अगदी पहाटेच्या सुमारास आणि म्हणून आता राज्यातलं वातावरण तापताना दिसतंय। नीलम गोऱ्हेंकडून डेपोमध्ये पाहणी करण्यात येतेय। लाईव्ह दृश्य सध्या आपण याची संपूर्ण पाहतोय। सध्या ज्या पोलीस अधिकारी या प्रकरणाचा तपास करतायत त्यांच्याशी बातचीत करण्यासाठी नीलम गोऱ्हे पोहोचले आहेत। डेपोची त्यांनी पाहणी केलेली आहे। आता त्या केबिनमध्ये येऊन बसलेल्या आहेत आणि इतर तपशील जाणून घेतायत। नेमकं त्या काय मागण्या करतायत, कारवाई त्या कशी पुढे नेणार आहेत, एक महिला नेत्या म्हणून त्यांचा याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे, त्यांची भूमिका काय आहे, हे संपूर्ण अत्यंत महत्त्वाचं आहे। हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण की महिलांबद्दल जर असे प्रकार घडतायत, महिला असुरक्षित असल्याचं कळतंय तर नेमकं आवाज उठवण्यासाठी महिला साहजिकतेनंच महिला नेत्यांकडे पाहतात आणि म्हणून आता या संपूर्ण घटनाक्रमानंतर नीलम गोऱ्हे ज्या आहेत त्या पुण्यातील स्वारगेट डेपोवरती आल्या, त्यांनी पाहणी केली आणि त्यानंतर आता त्या थेट गेल्या आहेत या प्रकरणाचा तपास ज्या पोलीस अधिकारी करतायत त्यांच्याशी बातचीत करण्यासाठी। त्यांच्याशी त्या बोलणार आहेत, त्यांच्याशी सगळा तपास कसा सुरू आहे जाणून घेणार आहेत आणि याची अपडेट साम टीव्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत।